रबाळे एमआयडीसी मध्ये सशस्त्र टोळीचा धुमाकूळ, 2 अटक. रबाळे एमआयडीसी पोलीस हद्दीतील दुकानात मध्यरात्री सशस्त्र टोळीने धाडसी दरोडा, पिस्तूल आणि कोयत्याच्या धाकाने दुकानदाराला धमकावून लूट केली. 3 जणांवर गुन्हा दाखल, 2 आरोपींना अटक. तिसऱ्या आरोप्याचा पोलिसांकडून शोध सुरू. वापरलेली शस्त्रे जप्त. नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस हद्दीतील एका दुकानात मध्यरात्री 4 ते 5 जणांच्या टोळीने धाडसी दरोडा घातला. मध्यरात्री 1:30 वाजता दुकानात घुसलेल्या टोळीने दुकानदाराला पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून लूट केली. या घटनेत 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 2 आरोपींना पोलिसांच्या पथकाने तात्काळ अटक केली आहे. तिसऱ्या आरोप्याचा शोध सुरू आहे. घटनेमध्ये वापरलेली धारदार शस्त्रे जप्त करण्यात आले आहे. तिसरा आरोपी हा मुख्य आरोपी असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/24 कलम 307, 323, 504, 507, 34 रेड विथ आर्म्स ॲक्ट 3/4/25 अन्वये सदरचा गुन्हा हा 3/5/2024 दाखल करण्यात आलेला आहे. यामधील फिर्यादीच्या तक्रारीवरून 3 व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तक्रारीत त्याने असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून, मारहाण करून, कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होते. सदरची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने यातील 2 आरोपी यांना तात्काळ अटक केलेली आहे. त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे. आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे. त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे. सर, नक्की यांच्या भांडणाच्या पाठचं काय कारण काय होतं? यामागे काही असं विशेष म्हणून कारण नाही, कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा भागात, ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो. ती बाउंड्री आहे रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनची. आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळे एमआयडीसी भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. 2 आरोपी अटक आहेत. तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू. पिस्टल यामध्ये रिकव्हरी झालेली आहे का? तिसरे आरोपी जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे पिस्टल आहे, कोयता जप्त झालेला आहे. ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करू. आरोपींना कधीपर्यंत पोलीस काल त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे. 7 तारखेला काल त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे.